अर्धा माणूस होता, फुल पगार होता. आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे. आरोग्य उत्तम ठेवा. आरोग्याचे 3 घटक आहेत. पहिला घटक म्हणजे आहार, दुसरा मी सांगितला विहार, आणि तिसरा म्हणजे निद्रा. शांत झोप, उत्तम झोप लागली पाहिजे. विहार म्हणजे व्यायाम पण आला. आजपर्यंत लवकर जात होते, लेट येत होते म्हणून व्यायामाला वेळ मिळत नव्हता. आता तक्रारीला काही कारण नाही. मला तर काळजी आहे, आमच्या भगिनी ज्या आलेल्या आहेत, बहिणी, त्या या क्षणी विचार करतायत की या बाबाजीचं आता मी करायचं काय. रोज सकाळी जात होता, एक डबा केलं की काम झालं. आला की आपलं वाढलं बिडलं काहीतरी, किती दमलात म्हटलं की काम झालं. आता काही गंडवायची सोय नाही. आतापर्यंत माणूस अर्धाच मिळत होता. 12 तास, त्यात 9 तास झोपत होता, 1-2 तास आवरत होता, 1च तास बोलत होता. अर्धा माणूस होता, फुल पगार होता. आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे. तर ताई, तुमची विवंचना मी समजतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं रिटायर होणाऱ्या सर्वांना सांगतो की आतापर्यंत त्या जसं काही सर्व चालवत होत्या तसं त्यांना चालवू द्या. हे कुठून आलं, ते काय करते, एवढं कोणी घेतं का, हे असल्या भानगडी करू नका. शांतपणे जेवत होता तसंच जेवा. जास्त बडबड करायची, याला बोलव त्याला बोलव, त्रास द्यायचा नाही बिलकुल, आणि आनंदाने जगायचं. कारण काय आहे की खरोखरच आपण घरी नसण्याची घरच्यांना सवय असते, आणि आता घरी असण्याची सवय त्यांना लागेपर्यंत आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं जे आहे ते त्यांना सुखकारक असलं पाहिजे, त्रासदायक असता कामा नये. 30-30, 35-35 वर्ष मुंबईमध्ये राहून, मुंबई पोलिसांची, नागरिकांची सेवा करून मुंबईमधल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहिलेल्या नसतात. मुंबईला, साऊथ मुंबईला हेरिटेज वॉक आहे, INS हमला आहे, जुहू चौपाटी आहे, इतक्या गोष्टी आहेत. काही ना काही राहून गेलेलं असतं, ते पूर्ण करा. महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे, महाराष्ट्राचा सागर किनारा अतिशय सुंदर आहे, तिथे फिरायला जा, आनंद घ्या आणि आनंद द्या. जेवढा तुम्ही आनंद लोकांना द्याल तेवढा तुम्हाला पण मिळेल. आनंद ही एकच गोष्ट आहे की जी वाटून कमी होत नाही, वाढत जाते. आणि म्हणून जिथे जाल, जसे जाल, आनंदात राहा. तुम्ही त्या अनेक कमी भाग्यवान लोकांमध्ये आहात ज्यांना गॅरंटीड नोकरी असते, गॅरंटीड रिटायरमेंट असते. आज आपण एवढं सन्मानाने रिटायर होत आहे, हे देखील भाग्य आहे. आपले अनेक साथीदार या दिवशी रिटायर व्हायला पाहिजे होते, पण कदाचित काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. काही, कोणाला आरोग्याचा धोका झाला, कोणाला आणखीन काय झालं, काही ॲक्सिडेंटमध्ये पण आपले लोक जातात. आपण भाग्यवान आहोत की आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहोत, सन्मानाने रिटायर होत आहोत. आणि असंच भाग्य आपलं जसं इथवर चालत राहिलं तसं यापुढच्या आयुष्यात देखील चालू राहावं, अशा माझ्या आपल्या सर्वांना खूप मनापासून सदिच्छा आहेत. 5-6 गोष्टी मी सांगतो नेहमी लोकांना. एक म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन करा. आता आपल्याला खूप वेळ आहे म्हणून लोळत राहायचं, वेळ फुकट घालवायचा असं काही करू नका. कारण वेळ ही अतिशय मौल्यवान बाब आहे. वेळ ही एकमेव बाब आहे की जगाच्या कुठल्याही मार्केटमध्ये आजपर्यंत कोणीही विकत घेऊ शकला नाही, कितीही श्रीमंत असेल तरी. वेळ ही एकच बाब आहे जी तुम्हाला, मला, सर्वात श्रीमंत माणसाला, सर्वात वयस्कर माणसाला सारखीच उपलब्ध आहे. त्याचा विनियोग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करा. कोणाचे छंद काही असतील ते जोपासा, कोणाचे राहिले असतील आज सुरू करायला हरकत नाही. इट इज नेव्हर टू लेट. फक्त ते छंद जोपासायला सुरुवात करताना जी काही घरात काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर साहेबांनी सांगितलं आणि यांनी नवीनच उपद्व्याप सुरू केला, असं मला नको व्हायला.